हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर, व्हीजीटीआय स्टुडंट, तुमचा एमएसटीसीईटी ऍडमिशन काउन्सिलर. आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कट ऑफ वाढणार की नाही. खूप साऱ्या मुलांचे मेसेजेस आलेत की दादा, कट ऑफचं काय, कट ऑफ वाढणार आहेत असं ऐकायला येतंय. काय होईल, कट ऑफ वाढू शकतो की जो कट ऑफ मागच्या वर्षी होतो त्याच रेंजमध्ये राहू शकतो की ड्रॅस्टिकली वाढू शकतो. तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर व ऍप प्ले स्टोअरवर अवेलेबल असलेल्या ऍपला क्लिक करून तुम्ही आमचं ऍप इन्स्टॉल करायला विसरू नका, ज्यामध्ये तुम्हाला एमएसटीसीईटीची काउन्सिलिंग, महाराष्ट्राचे एमएसटीसीईटी टॉपर व व्हीजीटीआय व सीओईपीच्या स्टुडंट्स कडनं मिळणार आहेत. ज्यामध्ये फक्त तुम्हाला कॉलेज लिस्ट नाही तर कुठली ब्रांच घेणं, त्या कॉलेजची प्लेसमेंट किती आहे, भविष्यासाठी तुम्हाला काय फायदेशीर असू शकतं, ब्रांचचा सिलेबस काय, हे सर्व त्यात सांगण्यात येणार आहे. बरेचसे काउन्सिलर कॉलेज लिस्ट देऊन मोकळे होतात, पण कॉलेज लिस्ट देणं हा फक्त हेतू नसून तर त्या कॉलेजेसमध्ये कुठल्या ब्रांचला किती प्लेसमेंट आहे, कुठली ब्रांच घेणं योग्य आहे, हे सर्व तर आम्ही सांगणारच आहोत. त्याचबरोबर जर काही मुलांना आमच्याच टीम कडून जर फॉर्म भरून घ्यायचे असेल तर ते फॉर्म सुद्धा आमची टीम तुम्हाला भरून देते. कारण मागच्या इयरला काय झालेलं की बऱ्याचशा लोकांनी कॅफेवाल्यांकडून फॉर्म भरले आणि कॅफेवाल्यांनी कॉलेजेसचा सिक्वेन्स खालीवर केला. कारण त्यांचं टायअप कॉलेजेस सोबत असतं, म्हणून ते सिक्वेन्स चेंज करतात. परिणामी तुम्हाला चुकीचं कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस असतात. आणि तुम्ही सुद्धा या प्रोसेसमध्ये नवीन असतात, त्यामुळे तुमच्याकडून नजर चुकीने जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर एखादा कोड खालीवर झाला तर तुम्हाला मात्र चुकीचं अलॉटमेंट होण्याची चान्सेस असते. अशा कंडिशन मध्ये आम्ही तुमच्या रिक्वेस्टनुसार आमच्या टीम कडून फॉर्म भरून घेत असतो. त्यासाठी तुम्हाला आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करणं गरजेचं आहे. चला तर मग सुरू करूया कट ऑफचं अनालिसिस. दादा, मला कमी पर्सेंटाईल आले, मला कॉलेज मिळेल का, हा एक मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहोत. तत्पूर्वी आपण कट ऑफचं अनालिसिस समजून घेऊया. आता या वर्षी तुम्ही बघितलं असेल की नीटचा स्कॅम झाला होता, पेपर फुटला होता आणि नीटच्या पेपर फुटीमुळे बरेचसे मुलं डिमोटिवेट झाले. परिणामी त्यांना अभ्यासाची लिंक तुटल्यामुळे सेकंड अटेम्प्ट त्यांचा चांगला गेलेला नाही. त्यामुळे ते आता इंजिनिअरिंग कडे वळताना तुम्हाला सर्वांना दिसत असेल. त्यांनी पीसीएम ची सुद्धा एक्झाम दिलेली होती. बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ते मला विचारतायत की दादा, मला मॅथ्स येत नाही, कारण मी बायोलॉजी घेतलेलं होतं. मॅथ्स मी 2 वर्ष नीटचाच अभ्यास केला, त्यामुळे माझं मॅथ्स थोडं कच्चं आहे. तर मला इंजिनिअरिंग मध्ये काही प्रॉब्लेम येईल का? तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्हाला काहीही एक प्रॉब्लेम येणार नाही. इंजिनिअरिंग मध्ये मॅथ्स तुम्हाला युट्यूबवर सुद्धा अवेलेबल दिसेल. फार इझी मॅथ्स आहे. 11वी-12वीचं मॅथ्स तुम्हाला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर मध्ये विचारलं जातं. त्यामुळे तुम्ही काही काळजी करायची कारण नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, हे सर्व नीट्सचे जे विद्यार्थी आहे, मॅक्झिमम विद्यार्थी ज्यांना पेपर चांगला गेलेला नाही, हे मात्र तुम्हाला या वर्षी इंजिनिअरिंग कडे वळताना दिसेल. ऑलरेडी या वर्षी सर्व मुलांचं तुम्ही बघितलं असेल की रजिस्ट्रेशन सुद्धा जास्त प्रमाणात झालं होतं. त्याच वेळेस युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल की आता कट ऑफ वाढणार, या वर्षी कट ऑफ वाढणार. पण त्यात अजून एक आता भर पडलेली आहे की नीटचा पेपर फुटल्यामुळे ते सुद्धा विद्यार्थी इकडे येऊन आता ऍडमिशन घेणार. परिणामी इंजिनिअरिंगचा कट ऑफ ड्रॅस्टिकली वाढणार आहे. अशा परिस्थितीत काय करायचं? दादा, मला ऑलरेडी लो पर्सेंटाईल आलेत, आता काय करू? मला सुचत नाहीये मला कॉलेज मिळेल की नाही. पण तुम्ही काळजी करायची गरज नाही, कारण आमची टीम तुमच्यासाठी पर्सनलाइज काउन्सिलिंग घेऊन येत आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या ऍप मध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही ऍप मधून काउन्सिलिंग मध्ये एनरोल करू शकतात. महाराष्ट्रातले सीईटीचे टॉपर, ज्यांना प्रत्येक कॉलेज बद्दल माहिती आहे, तिथली प्लेसमेंट माहिती आहे, हॉस्टेल फॅसिलिटी आहे की नाही, हे सर्व डिटेल गायडन्स तुम्हाला त्या काउन्सिलिंग मध्ये देण्यात येणार आहे. तरी कट ऑफ जरी चेंज झाला, कट ऑफ जरी वाढत असला, तरी तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग चांगल्यातलं चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल यावर मात्र आमची टीम फोकस करेल आणि ते तुम्हाला मिळवून देईल. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, कट ऑफचा अनालिसिस कळला असेल की कट ऑफ वाढण्याचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.